हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा पीपी क्रिएशनमध्ये स्वागत आहे। इथे पहा, हे आहे पोपटी कलरचं पाईप क्लीनर, हे आहे गुलाबी कलरचं पाईप क्लीनर आणि आपल्याला बेसवरती काम करायला लागणार आहे असा क्लच। आणि त्यासाठी व्यवस्थित डेकोरेशन छान दिसावं यासाठी आपण यात एक मनी ॲड करणार आहोत। पण हे आहे कटर आणि हे आहे ग्लू गन। त्यासाठी लागणारं स्टिक इथे आहे। ही स्टिक असतो, अशा प्रमाणे स्टिक असते। ही 10 रुपयाला एक आपल्याला कुठेही स्टेशनरीमध्ये मिळून जातील। सुरुवातीला आपण एक पिंक कलरचा पाईप क्लीनर आहे असा कलर घ्यायचा, त्यावरती त्याचं माप बघायचं किती आहे। अशा प्रमाणे आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे। असा घेतल्यानंतर याचे आपण 3 भाग फोल्ड करणार आहोत अशामध्ये, आणि ते आपण कटरने कट करून घेऊयात। त्यावरती याचा असा मध्यस्थी घ्यायचा, याचा मध्य बघून हे आहे आपल्याकडे असा फोल्ड करून एक ट्विस्ट करून घ्यायचं आणि हे असं व्यवस्थितपणे करून घ्यायचं। हे बघा, हे एकदम मोठं कोणतं आहे बघून याच्यावरती राऊंड शेप करायचा असा। हे बघा, अशा प्रमाणे हे असं असतं। असा सेप ऑटोमॅटिकली ठेवल्यानंतर येते त्याला सेप। हे बघा, असे आपण बनवणार आहोत 10 पाकळ्या, कारण याचे आहेत 1 2 3 4 5 बॅक साईडचे 5 फ्रंट साईडचे, त्यामुळे आपण 10 अशा बनवणार आहोत। ग्लू गन आधी गरम करायला ठेवायचा। आता आपण त्याला व्यवस्थितपणे स्टिक करून घेऊयात। व्यवस्थित स्टिक करताना ग्लू व्यवस्थित पडतं का नाही हे पाहायचं, आणि ग्लू गन स्टिक करत असल्यास त्यावरती प्रेस करायचं, कारण तो लगेच चिटकतो। नसेल तरी तो थंड होतो आणि चिकटपणा येत नाही त्याला, आणि चिटकावून सुद्धा तो व्यवस्थित राहत नाही। ग्लू गन हे सर्व साईडने घालायचं आहे। शेप आहे तसा त्याचा व्यवस्थित द्यायचा आणि लगेचच प्रेस करायचं त्याला। प्रेस केल्याने काय होतं की ते लगेचच चिटकावून घेतं आणि निघण्याची शक्यता कमी असते।